नमस्कार. आज आपण गुलाबजामुन बनवणार आहोत. गुलाबजामुन कसे बनतात ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. गुलाबजामुन बनवण्यासाठी मी 2 गुलाबजामुनचे प्रीमिक्स पॅकेट घेतलेले आहेत. चला तर या प्रीमिक्सचा आपण मोजमाप करून घेणार आहोत. वाटीने मोजमाप करून घ्यायचं आपण. एका पॅकेटमध्ये तुम्ही पाहू शकता 1.5 वाटी प्रीमिक्स निघालेला आहे. तर आपण 2 पॅकेटचे गुलाबजामुन बनवणार आहोत. दोन्ही पॅकेटमधले प्रीमिक्स काढून घ्यायचं आहे. साधारणतः 4 वाटी प्रीमिक्स निघलेला आहे याच्यामध्ये. माझा छोटासा मुलगा आहे, तो अधूनमधून बोलत राहतो, आरडाओरड करत असतो. त्यासाठी तुम्हाला अडचण होत असेल तर सॉरी, समजून घ्या थोडं. या प्रीमिक्समधले गुटोळे जे आहेत ते तोडून घ्यायचे आहेत. एकदम मऊसर असं करून घ्यायचं आहे या प्रीमिक्सला. तुम्ही पाहू शकता गुटोळे नाही आहेत. तर यामध्ये थोडं असं दूध टाकून घेऊन याला मिसळून घ्यायचं आहे. दूध हे थंडच राहायला पाहिजे, गरम नको आहे. त्याला दूध टाकून हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे. या प्रीमिक्सला दुधामध्येच मिक्स करून घ्या. पाण्यामध्ये मिक्स केल्यानंतर जी चव हवी आहे ती मिळत नाही. त्यासाठी दुधाचाच वापर करायचा शक्यतो. जास्त घट्ट मळून घ्यायचं नाही याला, असे मऊच ठेवायचं. म्हणजे कसे गुलाबजामुन असे तडतडले जाणार नाही, म्हणजे त्याला चिरा पडत नाहीत. तर तुम्ही पाहू शकता प्रीमिक्स मिक्स झालेला आहे. याला साधारणतः अर्धा तास आपण भिजत ठेवूया. हे प्रीमिक्स मिक्स करून घेण्यासाठी मला या वाटीने साधारणतः अर्धा वाटी दूध लागलेलं आहे. प्रीमिक्स मस्त असं मऊ झालेलं आहे. तर याच्यावरती आपण झाकण ठेवूया. हे जोपर्यंत मुरत आहे तोपर्यंत आपण पाक बनवायला घेऊया. पाक बनवण्यासाठी शक्यतो मोठं पातेलं घ्यायचं आहे, म्हणजे कसे गुलाबजामुन मस्त पाकामध्ये मुरतात. पाक बनवण्यासाठी या वाटीने 5 ते 6 वाट्या साखर घ्यायची आहे.
याच वाटीने आपण 5 वाट्या साखर घेतलेली आहे, तर याच वाटीने 4 वाट्या आपण पाणी टाकणार आहोत. गॅस चालू करायचा आहे. गॅस चालू करून फुल फ्लेमवर ठेवायचा आहे आणि सतत याला हलवत राहायचं आहे. फक्त साखर विरघळू द्यायची आहे. याला 1 तारी 2 तारी पाक करायचा नाही. गुलाबजामुनसाठी फक्त पाक असा चिपचिपा व्हायला पाहिजे. यामध्ये तुम्ही विलायची पूड पण टाकू शकता किंवा असे साबूत विलायची पण टाकू शकता. 5 ते 6 विलायच्या टाकायच्या आहेत. कोणाला साबूत विलायची पण आवडत नाही, त्यासाठी विलायचीची पूड पण टाकून घेऊ शकता तुम्ही. जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत सारखं हलवत राहायचं आहे, म्हणजे कशी साखर लवकर विरघळते. तुम्ही पाहू शकता साखर पूर्ण विरघळलेली आहे. हे बघा, 1 तार किंवा 2 तार वगैरे काही झालेलं नाही, फक्त चिपचिपा असा झालेला आहे. हा पाक तयार झालेला आहे. या पाकाला गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. पाक तयार होण्यासाठी साधारणतः 5 ते 6 मिनिटं लागलेले आहेत. याला आता आपण थंड करून घ्यायचं आहे. थंड करताना लक्षात ठेवा, हा पाक जास्त थंडही व्हायला नको आहे आणि जास्तही गरम राहायला नको, कारण गुलाबजामुन जास्त थंड ह्याच्यामध्ये पाकामध्ये टाकल्यानंतर तो मस्तपैकी असं मुरत नाहीत आणि जास्त गरम पाकामध्ये टाकल्यानंतर विरघळून जातात. त्यासाठी पाक हा कोमट राहायला पाहिजे. तिकडे पाक थंड होईपर्यंत आपण या प्रीमिक्सचे गोळे तयार करून घेऊया. तुम्ही पाहू शकता प्रीमिक्स पण मस्त मुरलेला आहे. चला तर याचे गोळे तयार करून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती मस्त असे गोळे तयार झालेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे गोळे जसे हवे आहेत तुम्हाला तसे करू शकता.
आपण काही गोळे झालेले आहेत, आपण तयार केलेले आहेत. आता तेल गरम करायला ठेवूया. जास्त पसर अशी कढई घ्यायची नाही, जेणेकरून तेल जास्त लागेल. गॅस हा लो फ्लेमवरच राहू द्या, कारण जास्तही फुल फ्लेमवर केल्यानंतर जास्त तेल गरम होते आणि जास्त तेल गरम झाल्यानंतर फक्त गुलाबजामुनला वरून कलर येतो, मधून कच्चेच असतात. त्यासाठी लो फ्लेमवर ठेवायचं आहे. तेल हे गरम झालेलं आहे का नाही ते आपण पाहण्यासाठी छोटासा गोळा टाकलेला आहे मी. तुम्ही पाहू शकता छोटे छोटे असे बुडबुडे येत आहेत. तेल अजून मस्त असं गरम झालेलं नाही. म्हणजे असं हा गोळावरी आलेला आहे, म्हणजे असा मध्यम असं तेल गरम झालेलं आहे. काही गोळे तयार करून घेतलेले आहेत मी. याला पहिलं तळून घेऊया, नंतर राहिलेल्या प्रीमिक्सचे गोळे तयार करून घेऊया. एक एक करून गोळा सोडायचा आहे. तुम्ही पाहू शकता गोळे आपोआप वरी आलेले आहेत. त्या गोळ्यांना नाही हलवायचं, फक्त तेल यांच्यावरती असं टाकायचं, म्हणजे तेलाला फक्त हलवत राहायचं. तुम्ही पाहू शकता असे गोळे असे लाल लाल व्हायला चालू झालेले आहेत. मी हे मोठ्या साईजचे केलेले आहेत गुलाबजामुन. मला छोट्याही साईजचे आवडतात आणि मोठ्याही साईजचे, म्हणून मी दोन्ही साईजचे करून दाखवणार आहे तुम्हाला. हे असे छोट्या साईजचे पण मी करत आहे. मला आवडत होते म्हणून मोठ्या साईजचे केले होते पहिल्यां सुरू. आता छोट्या साईजचे पण करत आहे. तुम्ही पाहू शकता याचा कलर असा लालसर झालेला आहे, जे तळलेले आहेत. पाहू शकता हे तळलेले आहेत. याला असं काढून गरम पाकामध्ये, म्हणजेच कोमट पाकामध्ये सोडायचे आहेत. पाक जर थंड झालेला असेल तर तुम्ही 1-2 मिनिटं असे पाकाला कोमट पण करू घेऊ शकता. जसे आपण मोठे गुलाबजामुन तळून घेतले होते तसेच हे छोटे पण तळून घेऊया. त्याचप्रमाणे एक 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 टाकायचं.
तुम्ही पाहू शकता क्रॅक्स बसलेले नाहीत. हे अशा प्रकारे गुलाबजामुन घ्यायचे आणि पाकामध्ये टाकायचे आहेत. अशा प्रकारे पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवायचे आहेत गुलाबजामुन. हे थंड झाल्यानंतर तुम्ही बंद डब्यामध्ये पण ठेवू शकता किंवा ह्याच पातेलामध्ये जरी ठेवलात तरी चालेल. अशा प्रकारे गुलाबजामुन बनतात. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.